नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। पावसाळा सुरू झाला की स्किन ऑइली होते, पिंपल्स येतात, चेहरा डल दिसतो आणि हो मेकअप सुद्धा जास्त वेळ टिकत नाही। हे का बरं होतं माहिती आहे का तुम्हाला? तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि आपल्या स्किन टाईपनुसार पावसाळ्यामध्ये कुठलं स्किन केअर रुटीन आपण फॉलो करायला पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि हो, पावसाळ्यात आपण एकदम कॉमन ज्या स्किन केअरच्या मिस्टेक्स आहेत ज्या आपल्याकडून सहज होतात त्या काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। चला तर मग पाहूया पावसाळ्यात आपण आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे। पावसाळ्यामध्ये चेहरा का खराब होतो? कारण वातावरणामध्ये ह्युमिडिटी खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक्सेसिव्ह ऑइल प्रोड्यूस होतं, त्याचबरोबर घाम सुद्धा येऊ शकतो आणि त्यामुळे पिंपल्सही येतात। परंतु याचा अर्थ असा नाही की पावसाळ्यामध्ये स्किन ड्राय होत नाही। पावसाळ्यात सुद्धा तुमची स्किन ड्राय होऊ शकते जर तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट यूज करत असाल, त्याचबरोबर तुम्ही चुकीचं जे आहे ते फेस वॉश वापरत असाल, त्यामुळे तुमचं जे मॉइश्चर बॅरियर आहे स्किनचं ते बिघडू शकतं। त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्याला जी आपली स्किन आहे ती क्लीन ठेवायची आहे, परंतु त्याला पूर्णपणे आपल्याला ड्राय करायचं नाहीये। आता पावसाळ्यातल्या स्किन केअरची पहिली जी स्टेप आहे ते म्हणजे क्लिनिंग, तुमचा चेहरा स्वच्छ ठेवणं। त्यासाठी तुम्ही कुठलाही एक जेंटल फेस वॉश तुमच्या स्किन टाईपनुसार निवडायचा आहे आणि त्याने तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करायचा आहे। परंतु फेस वॉश करून झाल्यानंतर जर तुमचा चेहरा ताणल्यासारखा वाटत असेल तर तो तुमच्यासाठी योग्य फेस वॉश नाहीये, तो तुम्ही लगेच बदलायचा आहे। त्यामुळे तुमच्या स्किनचं मॉइश्चर बॅरियर जे आहे पूर्णपणे बिघडू शकतं, तुमचा चेहरा ओव्हर ड्राय होऊ शकतो। मी जो फेस वॉश वापरते तो सिंपलचा फेस वॉश आहे, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आणि तिथं टॅग सुद्धा केलेला आहे। आता फेस वॉश करून झाल्यानंतर टॉवेलने चेहरा एकदम रगडून पुसायचा नाहीये, टॅप टॅप करत पुसायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण चेहरा तुमचा जो आहे तो कोरडा करून घ्यायचा आहे। स्किन केअरची जी सेकंड स्टेप आहे ते म्हणजे हायड्रेशन। फेस वॉशने चेहरा क्लीन झाल्यानंतर तुमचा चेहरा हायड्रेट ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। तर हायड्रेशनसाठी ऑब्व्हियसली तुम्हाला सिरम वापरायचे, परंतु ह्या दिवसामध्ये कुठल्या ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं तुम्हाला सिरम वापरायचे तर नियासिनामाइड सारखा बेस्ट ऑप्शन दुसरा कुठलाही नाही। कारण नियासिनामाइड काय करतं, तुमचे जे ओपन पोर्स आहेत ते जे आहे मिनिमाइज करायला मदत करतं, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर जे एक्सेस ऑइल प्रोड्यूस होतं ते सुद्धा कंट्रोल करायला मदत करतं। त्यामुळे ह्या दिवसामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये नियासिनामाइड असणारच जे आहे सिरम तुम्हाला यूज करायचं आहे। आता यानंतरची जी स्टेप आहे ते म्हणजे मॉइश्चरायझिंग। आता होतं काय की पावसाळ्यामध्ये चेहरा ऑलरेडी आपला ऑइली दिसत असतो, त्यामुळे बरेच जण मॉइश्चरायझर जे आहे ते स्किप करतात आणि इथेच आपली चूक होते। जे आपल्या चेहऱ्याचं मॉइश्चर बॅरियर आहे ते बिघडतं, त्याचबरोबर आपला जो चेहरा आहे तो ओव्हर ड्राय होतो। आपल्याला योग्य कंपनीचं आणि आपल्या चेहऱ्याला सूट होणारं असं मॉइश्चरायझर ह्या दिवसामध्ये सुद्धा लावायचं आहे, त्यामुळे आपली स्किन जी आहे ती हायड्रेट राहायला मदत होते। जी स्टेप आहे ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट स्टेप आहे ते म्हणजे सनस्क्रीन। आपल्याला कुठल्याही ऋतूमध्ये सनस्क्रीन स्किप करायचं नाही। तुम्ही जर घराच्या बाहेर पडणार असाल, उन्हामध्ये जाणार असाल तर तुम्ही ब्रॉड स्पेक्ट्रमवाले SPF 50+ सनस्क्रीन वापरा आणि जर तुम्ही घरातच राहणार असाल तर तुम्ही SPF 30+ सनस्क्रीन वापरलं तरी सुद्धा चालेल, परंतु सनस्क्रीन जे आहे ते आपल्याला स्किप करायचं नाहीये। आता हे झालं आपलं मॉर्निंगचं रुटीन। आपल्याला नाईट रुटीन जे आहे अतिशय सिंपल नाईट रुटीन ठेवायचं आहे। पहिलं तर आपल्याला डबल क्लिन्झिंग करायचं आहे, म्हणजे आपल्याला क्लिन्झर आणि फेस वॉश दोन्ही सुद्धा यूज करायचे। जर मेकअप केलेला असेल किंवा आपण बाहेर गेलेलो असेल तर आपल्याला डबल क्लिन्झिंग करावं लागेल। त्यानंतर हायड्रेशनसाठी आपल्याला सिरम वापरायचं आहे, तुम्ही शीट मास्क जे आहे ते सुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर जे आहे ते मॉइश्चरायझर। हे तीनच स्टेप आपल्याला नाईटला फॉलो करायचे आहेत। हे होतं आपलं स्किन केअरचं मॉर्निंग आणि नाईट रुटीन। आता त्याचबरोबर कुठल्या अशा कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या आपण स्किन केअर करताना करतो, त्यातील पहिली म्हणजे वारंवार चेहरा धुणे। फेस वॉश हे दिवसातून 2 वेळेस सफिशियंट आहे, त्यामुळे वारंवार चेहरा धुणे आपल्याला टाळायचं आहे। त्यानंतर जे आहे ते मॉइश्चरायझर बंद करणं। आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर फार गरजेचं आहे, त्यामुळे लाईट मॉइश्चरायझर तुम्ही यूज करू शकता, परंतु ते स्किप करायचं नाही। त्यानंतर सनस्क्रीन जे आहे ते स्किप करणं। पाऊस जरी असला तरी UV रेज जे आहेत ते ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन सुद्धा स्किप करायचं नाहीये। त्यानंतर चेहऱ्याला वारंवार हात लावणे हे सुद्धा आपल्याला अवॉइड करायचं आहे। त्याच्यानंतर खूप सारे प्रोडक्ट किंवा खूप सारे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट एकाच वेळी यूज करणं
तर एक सिंपल साधं असं आपलं रुटीन ठेवायचं आहे. खूप सारे प्रोडक्ट एकाच वेळी आपल्याला लावायचे नाही. आणि याचबरोबर आणखीन अशा काही गोष्टी आहेत, जसं आपण आपले पिलो कव्हर्स असतील किंवा आपण आपले टॉवेल्स असतील ते सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहे. त्यानंतर मेकअप जो आहे तो खूप जास्त वेळ आपल्याला चेहऱ्यावर ठेवायचा नाहीये. त्यानंतर आपण ज्यावेळेस बाहेरून घरी येतो त्यावेळेस आपल्याला आपला चेहरा जो आहे तो क्लीन ठेवायचा आहे. अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर अवॉइड केल्या किंवा आपण लक्षात ठेवला तर त्यामुळे आपला चेहरा जो आहे तो खराब होणार नाही. आता याचबरोबर आणखीन काही गोष्टी आहेत, जसं की ह्या दिवसांमध्ये फार जास्त आपण ऑइली खात असतो. बाहेर गेल्यानंतर आपलं चहाचं प्रमाण जास्त होत असतं, तर ते थोडं कमी करायचं आहे. त्यानंतर वॉटर इनटेक जो आहे तो आपला कमी होतो नॅचरली, तो सुद्धा आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. 2.5 ते 3 लिटर आपल्याला पाणी जे आहे ते दिवसभरात प्यायचं आहे. त्याचबरोबर आणखीन एक कॉमन मिस्टेक जी आपण करतो ती म्हणजे कुठलंही नवीन प्रोडक्ट ज्यावेळेस आपण घेतो ते डायरेक्ट चेहऱ्यावर अप्लाय करतो. त्यामुळे जर ते तुम्हाला सूट झालं नाही, तुमच्या स्किनला जर सूट झालं नाही तर तुमचा चेहरा खराब होऊ शकतो. त्यामुळे कुठलंही नवीन प्रोडक्ट असेल ते यूज करण्या अगोदर त्याची एक पॅच टेस्ट करा. म्हणजे कानाच्या मागं थोडंसं लावून बघा किंवा आपल्या हाताला वगैरे लावून बघा. काही रिॲक्शन झाली नाही तर ते प्रोडक्ट तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता याचबरोबर आणखीन काय करू शकतो आपण, पावसाळ्यामध्ये जी स्किन फार जास्त ऑइली दिसते तर त्यासाठी आपण मास्कचा वापर सुद्धा करू शकतो. शीट मास्क खूप सारे बाजारामध्ये अवेलेबल आहेत. त्यातला आपण नियासिनामाइड इन्ग्रेडियंट असणारे शीट मास्क वापरू शकतो. आणि त्याचबरोबर आपण काही घरगुती मास्क सुद्धा वापरू शकतो. त्यामध्ये बेसन पिठात जे असेल हळद वगैरे टाकून किंवा मुलतानी माती सगळ्यात बेस्ट आहे. मुलतानी माती आपण आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेस यूज करू शकतो. पण ते मास्क रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला त्यावर हायड्रेशनसाठी मॉइश्चरायझर लावणं कंपल्सरी आहे, नाहीतर चेहरा जो आहे तो अति प्रमाणात ड्राय दिसायला लागतो. तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये आपण सिंपल असं स्किन केअर रुटीन ठेवून आपला चेहरा छान प्रकारे ठेवू शकतो. फार जास्त महागाचे प्रोडक्ट असतील, फार एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आहेत म्हणजेच आपला चेहरा चांगला राहील असं नाहीये. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही छान असं प्रोडक्ट चूज करून ते वापरायचं आहे. फक्त वापरण्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. तुम्ही जर ते रुटीन रोज फॉलो केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच दिसेल. तुम्हाला माझा व्हिडिओ जर युजफुल वाटला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं स्किन टाईप कोणतं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.